अगदी दाणा दाणा आणि पत्ता पत्ता अशा पद्धतीने मोकळे पोहे आणि खूप वेळापर्यंत मौसूद राहणारे पोहे तुम्हाला बनवायचे आहेत का? आजचा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांसाठी आहे. वेलकम टू मधुकर रेसिपीज. मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. एका कढईमध्ये, विशेषतः लोखंडी कढईमध्ये आपण हे थोडंसं तेल घेतलं आहे. त्यामध्ये बटाट्याचे मस्तपैकी बारीक एकसारखे करून घेतलेले काप घातलेत आणि त्याला मस्तपैकी आपण तेलामध्ये परतून घेत आहोत. मध्यम आचेवरती आपण हे सगळं करत आहोत. तुम्ही बघू शकता त्याला मस्तपैकी अशा पद्धतीने कालवत राहायचं बरं का. आणि अगदी ते थोडेसे मस्त फ्राय झाले की त्यामध्ये इथे आपण जर बटाट्यामध्ये मीठ घातलं तर त्याला एक मजेदार अशी टेस्ट खाताना येते बरं का. इथे आता आपण बटाटे हलकेसे व्यवस्थित रंग बदलेपर्यंत फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण एका बाजूला मोहरी घातलेली आहे आणि शेंगदाणे सुद्धा घातलेले आहेत आणि हिरव्या मिरच्यांचे काप घालायचे बरं का. तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं तुम्ही त्या प्रमाणामध्ये हिरव्या मिरच्या वापरू शकतात. आता यांना सगळ्यांना व्यवस्थित सोबत फ्राय करायचं आहे आणि पोह्यांमध्ये कढीपत्ता हा मस्त ब्लेंड होतो बरं का. त्यामुळे कढीपत्ता आपण यामध्ये आवर्जून घालायचा आहे आणि हे सगळे जिन्नस एकत्र सोबत मस्तपैकी फ्राय केल्यानंतर आपण बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे. त्यामध्ये मस्तपैकी त्यालासुद्धा व्यवस्थित परतायला घालायचं आहे आणि छान या सगळ्या जिन्नसांसोबत कांदासुद्धा छान परतायचा आहे. त्यामध्ये नंतर आपण पाव चमचा हळद घालायची आहे बरं का. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी आपण बोलताना असं बोलतो की साधे कांदा पोहे करून टाका किंवा बटाटा पोहे करून टाका. म्हणताना ते जरी इतकं साधं वाटत असलं तरी ते खूप अवघड असा विषय आहे बरं का. त्यामुळेच तुमचे पोहे असे पत्ता होत नाही किंवा मोकळे होत नाही व्यवस्थित. त्याची एक सोपी ट्रिक तुम्हाला इथे आम्ही सांगणार आहोत. त्यासाठी इथे आपण 4 जणांसाठी पोहे बनवत आहोत. त्यामुळे 4 मुठी आपल्या हाताच्या भरून आपण कच्चे पोहे घेतले होते. ते डायरेक्ट आपण स्वच्छ धुवून काढायचे आहेत बरं का. धुण्यासाठी आपण पाणी घालायचं आहे त्याच्यात बाउलमध्ये आणि ते सगळं एकदा धुवून झाल्यानंतर त्यातलं सगळं पाणी आपण निथळून घ्यायचं आहे, निचरा करून घ्यायचं आहे आणि ते जसेचे तसे आपण एक 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचे आहेत. इकडे आपली फोडणी मस्तपैकी तयार झालेली आहे. 5 मिनिटानंतर निथळून घेतलेल्या त्या कोरड्या ठक्क झालेल्या पोह्यांमध्ये आपण मस्तपैकी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यांना व्यवस्थित फोडून घ्यायचं आहे. तिथेच थोडी चवीनुसार थोडीशी साखरसुद्धा घालायची आहे. हॉटेल स्टाईल तुम्हाला जर पोहे हवे असतील तर ते वरतून थोडीशी साखरसुद्धा त्यामध्ये घालतात. त्यामुळे मस्तपैकी त्याला एक वेगळी अशी चव येते बरं का. मग हे सगळे व्यवस्थित कालवून घेतलेले पोहे आपण या सगळ्या फोडणीत घालायचे आहेत आणि अशा पद्धतीने त्याला तुम्ही कितीही कालवलं तरी ते मस्त अगदी मोकळे होतात बरं का. बऱ्याचदा तुम्हाला असं सांगितलं जातं की जास्त कालवायचे नाही, पोह्यांचे पत्ते खराब होतात किंवा ते मोकळे होत नाही, गचके होतील. असं काहीही होणार नाही. तुम्ही बघू शकता आपण इथे व्यवस्थित हवं तेवढं याला कालवून घेत आहोत. अगदी मस्तपैकी पत्ता पान त्या पोह्यांचं तुम्हाला दिसत बरं. यासाठी पोहे भिजवून किती वेळ ठेवायचे याच्या जास्त विचारात पडायचं नाही. इकडे आपण पोहे स्वच्छ करून भिजायला घालायचे आहेत, त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि इकडे लगेच फोडणी आपण टाकायची आहे. ती फोडणी परतून होत नाही तेवढा वेळ तुम्ही ते पोहे बाजूला तसे ठेवू शकतात. इकडे तुम्ही बघू शकतात आपण आणखीन त्याची टेस्ट एन्हान्स करण्यासाठी त्यामध्ये आपण इथे मस्तपैकी एक अख्खं लिंबू त्यामध्ये पिळलेलं आहे आणि लिंबू पिळूनसुद्धा त्यावरती मस्तपैकी कालवून घेऊन आपण हे सगळे पोहे व्यवस्थित मिक्स करायचे. मी म्हणतोय त्या पद्धतीने पोहे जर अगदी मोकळे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील तर लागलीच लाईक करा बरं का. आणि तुम्ही कोणी अजून नवीन असेल चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुमच्या मित्राच्या स्टारमध्ये हे मस्तपैकी मोकळे सकाळी बटाटा पोहे बनवण्यासाठी ही रेसिपी शेअरसुद्धा करा. आता मस्तपैकी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालत आहोत आपण आणि यानंतर छान मिक्स करायची आहे, कालवून घ्यायची आहे आणि आपला आवडता विषय म्हणजे प्लेट सर्व करून त्यावरती ताव मारायचा आहे. तुम्ही बघू शकता प्लेट सर्व करताना सुद्धा तुमच्या लक्षात येईल मस्तपैकी मोकळे सुटसुटीत बटाटा पोहे आपण मजेदार असे बनवलेले आहेत बरं का. नक्की ट्राय करून बघा. भेटूया पुढील भागात अशाच मजेदार इनोव्हेटिव्ह पारंपरिक रेसिपींसह. तोपर्यंत बघत राहा मधुकर रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.